हाय हॅलो नमस्कार. पूनम जाधव किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अजून एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे मी. ते पण एकदा साधी, सिंपल आणि एकदम टेस्टी अशी. तर आज आपण बनवणार आहे मुरमुऱ्याचा चिवडा किंवा चिरमुऱ्यांचा चिवडा. त्याच्यासाठी ना सगळ्यात पहिला मी ना ही साखर घेतली आणि ती बारीक करून घेते पोलपोटवरती. म्हणजे जास्त बारीक नको, जास्त मोठी नको, म्हणून मी मिक्सरला न लावताना असंच पोलपोटवरतीच बारीक करून घेते, कारण का माझ्याकडे खलबत्ता नाही आहे. त्यामुळे मी पोळपोटवरतीच बारीक करते ते. आणि मला मिक्सरला बारीक करायची नव्हती, कारण का मला जास्त बारीक पण नको होती पीठ एकदम. त्यामुळे थोडीशी मोठसर राहण्यासाठी मी अशी पोळपोटवरती बारीक करून घेतली आहे. आणि आता आपण हे बारीक करून झाल्यानंतर जिरे थोडेसे गरम करून घेणार आहे आणि ते पण आपल्याला मोठाड असे बारीक करून घ्यायचे. तर आता जिरे पहिला परतून घेऊया. बघा कढई ऑलरेडी गरम झालेली होती खूप, त्यामुळे मी जिरे टाकताच ते तडतडायला लागलेत लगेच आणि लगेच गरम होईल. जिरे आपण काढून घेणार आहोत आता. गरम झाले चांगले गरम, आणि त्यालाही आपण बारीक करून घेणार आहे. त्याची पण जास्त पावडर न बनण्यासाठी म्हणून ना, आणि भाजलेले जिरे असले ना की लगेचच बारीक होतात, त्याला जास्त नाही टाईम लागत. फक्त आपल्याला ओबडधोबड असे, म्हणजे जास्त पीठ न बनवता थोडेसे मोठाड असे बारीक करून घ्यायचे. ह्याची ना एक टेस्ट वेगळीच असते जिरेपूडची. भडंगमध्ये किंवा जे चिवडा असतो ना त्याच्यामध्ये एक वेगळीच टेस्ट येते जिरेपूडमुळं. त्यामुळं एकदम जास्त बारीक झाले ना ते पण नाही मजा येत, आणि मोठे मोठे घातले तर मग ते तळालाच राहतात सगळे. त्यामुळे असे जरा बारीक करूनच घालायचे. आता हे पण काढून घेऊयात आपण. आता ना आपल्याला चिरमुरे भाजून घ्यायचे. हे बघा कढई तापलेलीच होती ऑलरेडी, त्याच्यामध्ये मी चिरमुरे टाकलेत. 1 पाव किलो असतील हे चिरमुरे. कढई थोडी मोठीशीच आहे, त्यामुळे व्यवस्थित बसले ते चिरमुरे त्याच्यामध्ये. आणि आता हे चिरमुरे ना आपल्याला एक चांगले 5-6-7 मिनटं होतील एवढे, म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत ना एकदम लो फ्लेमवरती गरम करून घ्यायचे पूर्ण. आणि आता मग ह्याला पण काढून ठेवूयात. आता मी ओतलं तेल. तर तेल ओतल्यानंतर ना सगळ्यात पहिला ना आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे असे तळून घ्यायचे पूर्ण. पण ह्याच्यासाठी पण ना गॅस लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, कारण का शेंगदाणे कुरकुरीत पण झाले पाहिजेत आणि करपलेही नाही पाहिजेत, म्हणजे आतून पण व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. म्हणून ना लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे हे शेंगदाणे. आता आपण हे सगळं, आता ह्याच्या पुढचं ना सगळं आपण तेलामध्ये तळून घेणार आहे. म्हणजे शेंगदाणे, कढीपत्ता हे सगळं आपल्याला तेलामध्येच ॲड करायचं आहे. मग आता आपण आधी शेंगदाणे व्यवस्थित तळून घेऊयात. ह्याला त्याचा ना थोडासा कलर चेंज म्हणजे झालेला जाणवतो आपल्याला. बघा आधी शेंगदाण्याचा कलर वेगळा होता आणि आताचा कलर हा वेगळा आहे, त्यामुळे लगेच समजतात. आणि जास्त वेळ नाहीच ठेवायचं तेलाचे, नाहीतर मग असे करपल्यासारखे टेस्ट लागते त्याची. त्यामुळे शेंगदाणे व्यवस्थित प्रॉपर भाजून घ्यायला लागणार. करपल्यासारखे झाले की मग चिवड्याची सगळ्या टेस्टच निघून जाईल पूर्ण. त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला. आता हे बघा, आता ना एवढं पण समजतं आपल्याला. बघा जे आता हे असे नाही का बुडबुडे पहिला टाकल्या शेंगदाणे असे एकदम वेगळे, म्हणजे टाकल्या असं तेल खूप कडकड होत होतं. आणि जसे आपले शेंगदाणे तळून होतात ना तसं ते होतं. आता हे काढून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये ना आपण शेंगदाणे सगळे काढून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चांगला कढीपत्ता पण तळून घेणार आहोत. कढीपत्ता बघा, कढीपत्ता तळून घेऊयात. कढीपत्ता लगेच आपण ज्या क्षणाला टाकतो ना, किंवा जर म्हणजे नाही का जास्तच कढीपत्ता जर असेल तर मग ह्याच्या दुसरा झाऱ्या असतो ना तारेचा, तो वाला यूज करून ना, जो तेलात कढीपत्ता न सोडता झाऱ्यामध्येच कढीपत्ता ठेवूनही आपण फ्राय केला तरी पण चालतं ते. पण माझ्या चिवड्याची क्वांटिटी जास्त नाही आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्येच टाकले आणि छोट्या झाऱ्यानेच काढून घेते ते पण. आता आपण हे पण काढूयात. कढीपत्ता सगळा व्यवस्थित काढून घेऊ. आता ना मी ह्याच्यामध्ये ना तेल मापात टाकले, पण काही वेळेला कसं होतं आपण तळण्यासाठी तेल थोडं एक्स्ट्रा वतलेलं असतं, तर त्यावेळेस थोडंसं तेल काढून घ्यायचं. अदरवाईज आहे ते तेल तसंच ठेवलं तर चालते. आता मी ह्याच्यामध्ये ना थोडेसे जिरेपूड तर आपण बनवली आहेच, तरीही मी ना थोडेसे जिरे आणि मोहरी ॲड केली आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आता कडकडीत तेलामध्ये आता आपण लसूण टाकणार आहेत. आणि लसूणही तसाच मी वाटून घेतलेला आहे मोठा, जास्त बारीक नाही आहे बघा.
मग आता चांगला लसूणला चांगला एकदम गोल्डन कलर किंवा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला चांगला असा ठेवायचं, त्याच्यामध्ये दुसरं काय नाही टाकायचं. आणि गोल्डन कलर आल्यानंतर ना मग पुढचे मिश्रण ॲड करायचं ह्याच्यामध्ये. बघा लसूण चांगला भाजलेला आपल्याला दिसायला लागला ना की मग त्याच्यानंतर ना आपण ह्याच्यात पुढचं जे टाकायचं ते टाकणार आहेत. पहिला पण लसूण प्रॉपर भाजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये ना आपण ॲड करणार आहे ते म्हणजे असे छोटे छोटे जे आपण डायरेक्ट आता हे तेल ना डायरेक्ट चुरमुऱ्यांमध्ये मिक्स करायचं. त्यामुळे आता तेल वगैरे काय नाही काढायचं, डायरेक्ट फोडणीचं जे आहे ना ते सगळं टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. मग तुम्हाला लसणाचा कलर चेंज झालेला थोडा थोडा जाणवत असेल, थोडासा कलर चेंज होतो. आपण ह्याच्यामध्ये आता हळद ॲड करूयात. बघा 1.5 चमचा हळद टाकली आहे मी ह्याच्यात. आता हळद पण चांगली कडकडत, कारण का तेल कडलेलं आहे त्यामुळं एकदम पटकन भाजले जाते. आणि जे आता आपण आधी शेंगदाणे आणि कढीपत्ता भाजून घेतलेले ते ह्याच्यामध्ये ॲड केलेत. हां, आणि आपण आता जी बारीक केलेली साखर होती आणि जिरेपूड होती ती पण ह्याच्यात ॲड केली. आता हे एकदम मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्येच आता आपण मीठ ॲड करणार आहोत. आता हे 2 चमचे मीठ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर, ज्याच्यामध्ये कलर असा लालसर येतो त्याच्यासाठी. आता ना हे आपले चिरमुऱ्याची क्वांटिटी कमी असल्यामुळं ना चिरमुरे मी डायरेक्ट कढईमध्ये टाकलेत, कारण का कढई पण माझी मोठी आहे त्यामुळं. जर असं न करताना आपण एखाद्या भांड्यात किंवा एका परातीत किंवा एखाद्या मोठ्याशा कोणत्याही भांड्यात जर चिरमुरे ठेवले असतील आणि ही फोडणी आहे अशी वरून आपण त्या ह्याच्यात ओतली ना तरी पण चालते. पण माझे चिरमुरे जास्त क्वांटिटी नव्हती त्यामुळे मी डायरेक्ट कढईमध्येच चिरमुरे ओतलेत आणि परतून घेतलेत. पण हे सगळं करताना नाही का मी चिरमुरे ओतल्यानंतर मी गॅस बंद केला आहे. गॅस बंद करून मी हे मिश्रण हलवून घेत आहे, सगळं मिक्स करून घेते. चिरमुऱ्याला सगळीकडं म्हणजे जे आपण टाकले ना लाल मिरची पावडर वगैरे जे शेंगदाणे हे सगळे टाकलेत ना ते चिरमुऱ्याला व्यवस्थित सगळीकडे हे करण्यासाठी ना असं हलवून घेते मी. आता हे आपल्याला 1-2-3 मिनटं हलवायचं जेणेकरून सगळ्या चिरमुऱ्याला प्रॉपर मसाला लागला असेल इतपत. आता मी ह्याच्यामध्ये ना दुसरा कुठला मसाला वगैरे काही टाकलेला नाही आहे, फक्त जिरे पावडर, साखर आणि जे तुम्हाला दाखवले तर हळद वगैरे, असं एक्स्ट्राचा चिवडा मसाला वगैरे असं काय नाही टाकला. आपण एकदम सिम्पलमध्ये बनवलेला हा चिवडा इतका टेस्टी बनतो ना, खूप छान बनतो. कारण का लसूण आणि जिरेपूड प्रॉपर सगळीकडे लागली ना की ह्याची टेस्ट चेंज होते. आणि हा स्नॅकमध्ये म्हणजे नाही का छोट्याशा भुकेसाठी ना 1 नंबर हे अशी रेसिपी आहे, खूप छान लागतं हे. आणि आता आपला हा चिवडा बघा मी अजून पण हलवून घेते. मी गॅस बंद केलेला आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे आता, पण तरी पण कढई गरम आहे म्हणून मी थोडा वेळ हलवत होते. 1-2-3 मिनटं परत मी नंतर गॅस बंद केल्यानंतर ना अजून पण हलवून घेतलं. आता आपण हा चिवडा आपला रेडी झाला आहे. आता तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, टेस्ट करणार आहेत. आणि आता हे जे खाण्याची पण मी तुम्हाला एक मज्जा दाखवणार आहे की म्हणजे नाही का असं खाल्ला तर चिवडा खूपच छान लागतो. आता बघा मी हा प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि ह्याच्यावरती ना आपण म्हणजे थोडीसं वेगळं काहीतरी म्हणून ना आधी पहिला शेव टाकून घेऊयात. आणि आता ही जी शेव आहे ना ही पण मी घरी बनवलेलीच आहे. शेव खूप छान बनते, एकदम कुरकुरीत. मी तुमच्यासोबत मी शेवची पण रेसिपी नक्कीच लवकर शेअर करीन. खूप इझिली आणि इन्स्टंट आपल्याला पाहिजे तशी ना शेव बनते लगेच. आणि हा घेतला आहे कांदा खायला. आणि आता सगळ्यात मस्त ना ह्या चिवड्यासोबत आणि ह्या कांद्यासोबत ना ह्याच्यावरती मस्त असा लिंबू पिळून घ्यायचा आणि मग हे अशी मस्तपैकी हा चिवडा खायला घ्यायचा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.